नमस्कार मंडळी, रामराम. घरात आपण एखादी वस्तू आणली की तिची पूजा करून आणि मग नंतर ती आपण वापरायला काढतो, कारण ती आपल्यासाठी लक्ष्मी असते. त्याच पद्धतीने आज आमच्या शाळेत आणि स्पेशली माझ्या वर्गात हा व्हाईट बोर्ड बसवलेला आहे. तर त्या व्हाईट बोर्डचं पूजन आमचे HM सर करत आहेत. तशी शाळा आमची रंगरंगोटीसाठी काढली होती, पण माझा ब्लॅकबोर्ड होता अगोदर, तो ब्लॅकबोर्ड काढण्यात आला. मग मी सरांकडे मागणी केली की सर मला व्हाईट बोर्ड पाहिजे, ब्लॅकबोर्ड नको. आणि मुलं पण खूप एक्सायटेड होती. तर सरांनी पण सांगितलं की हो, आम्ही तुम्हाला व्हाईट बोर्ड आणून देऊ. आणि सरांनी ते प्रॉमिस पाळलं आणि व्हाईट बोर्ड आणून दिला. थँक्यू सो मच सर. इथे आम्ही त्यांच्याच हस्ते पूजा करून घेतो आहे व्हाईट बोर्डची. तर रीतसर आम्हाला पूजा करूनच व्हाईट बोर्डवरती लिहायचं होतं. आज दिवसभर म्हणजे दुपारी 3 वाजेपर्यंत, मी सकाळपासून 3 वाजेपर्यंत व्हाईट बोर्डवरती काहीच लिहिलेलं नाही. कारण आणि मुलांनीसुद्धा काही रेघोट्या ओढल्या नाहीत. का? तर मुलांनासुद्धा माहीत होतं की पूजा केल्याशिवाय आपल्याला त्या बोर्डवरती काहीच लिहायचं नाही. दे वर सुपर एक्सायटेड की पूजा कधी होते वगैरे. तर त्यांचा उत्साह कसा आहे तो तुम्ही पुढे त्यांचा आवाज तुम्ही ऐकाल, गोंगाट त्यांचा. तर खरंच आणि खरंच खूप भारी वाटतं आहे. फक्त माझ्यासाठीच नव्हे तर मुलांसाठीसुद्धा एक सुंदर क्षण होता आणि मस्त वाटत होतं. तर पहा तुम्ही त्यांचा आवाज पुढे. सरस्वती माते की जय.